सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 2025-26 साठी टंचाई कृती आराखडा तयार केला असून त्यामध्ये 246 गावे आणि 599 वाड्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे। या आराखड्यासाठी अंदाजे 1204 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। यापूर्वीच्या वर्षाचा आढावा घेतल्यास सन 2023-24 मध्ये 294 टँकरच्या माध्यमातून 180 गावे आणि 1273 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यात आला। 2024-25 मध्ये 69 टँकरद्वारे 59 गावे आणि 587 वाड्या वस्त्यांना पाणी पोहोचवण्यात आले। चालू वर्ष 2025-26 साठी 178 टँकरच्या माध्यमातून 147 गावे आणि 589 वाड्या वस्त्यांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे। मार्च अखेरपर्यंत 48 टँकर प्रस्तावित असतानाही एकाही टँकरची मागणी आली नव्हती। मात्र 11 एप्रिल 2026 पासून उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात एक टँकर सुरू करण्यात आला आहे। तसेच अक्कलकोट तालुक्यातील वसंतराव नाईक नगर, बार्शीतील भोयरे, माळशिरस तालुक्यातील पिंपरी व पळस मंडळ या ठिकाणी एकूण 4 टँकर प्रस्तावित आहेत। दरम्यान जिल्ह्यात एकूण 51 टँकर फीडिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहे। त्यामध्ये 11 सार्वजनिक आणि 40 खासगी पाणी स्रोतांचा समावेश आहे। गेल्या वर्षीच्या टंचाई कालावधीसाठी 8.17 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती। मात्र अद्याप हा निधी प्राप्त झालेला नाही। याशिवाय नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी मंगळवेढा तालुक्यातील भोसे व 39 गावे, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व 11 गावे या प्रादेशिक योजनांना जिल्हाधिकारी सोलापूर यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून सध्या या कामांचा निविदा प्रक्रिया सुरू आहे।